नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पावसाला आहे ना चांगली सुरुवात झालेली आहे. गेली 7-8 दिवस पाऊस चांगलाच पडतोय, थांबायचं नाव घेत नाही. तर मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस आपल्या काचावर धुके येण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तर हे धुकं कसे घालवायचे आपण आपल्या गाडीमध्ये जो फॉग येतो त्याच्यामुळे आपल्याला समोरचं काही दिसत नाही आहे. तर हे कसं घालवायचं त्यासाठी गाडीमध्ये काही फंक्शन्स दिलेले आहेत त्याचा आपण आज उपयोग करणार आहोत. आणि जे नवीन ड्रायव्हर्स आहेत त्यांना थोडंसं याच्याबद्दल पण माहिती भेटणार आहे या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याने की तुम्हाला माहीत होईल की आपल्या काचावरचा जो आहे विंडशील्डवरचा जो फॉग आपण कसं घालवणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, हे बघा, आता आपण काय एक सिच्युएशन घेणार आहोत. सिच्युएशन काय, मग बघा, पाऊस चालू आहे. तर पाऊस बघा बाहेर चालू आहे. हे आपले दोन्ही जे ORVMs आहेत हे पण पाण्याने भिजलेले पावसात आहेत. आणि आपली विंडशील्ड ती पण पूर्ण आपण भिजलेली आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, त्यावेळेस आपल्या गाडीमध्ये आपण गाडी चालवतो त्यावेळेस फॉग निर्माण होतो. फॉग निर्माण का होतं की ज्यावेळेस गाडीच्या आतलं किंवा बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल तर त्याच्यामुळं ते विंडशील्डवरती फॉग येण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. दोन्हीतून जे तापमान जे जास्त असेल तिथून होतं. ज्यावेळी आता बघा, थंडीमध्ये आपण बाहेरचं आपलं तापमान जास्त असतं तर आपण त्याच्यावरती बघतो धुके साचलेले असतात. तसंच गाडीमध्ये पण तसंच होणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्या गाडीमध्ये काही 2-3 फंक्शन्स दिलेले आहेत, आपण त्या यूज करणार आहोत. बघा, काही गाडीचे जे व्हेंट्स आहेत आपले, इथं आपल्याला AC व्हेंट्स दिलेले आहेत आणि इथं पण आहेत. आणि इथे हे दिलेले आहेत AC व्हेंट्स. हे का दिलेले आहेत, हे जे आहेत हे AC व्हेंट्स. तर ह्या विंडशील्डनं इथला जो फॉग आहे, इथं जे जमा झालेला फॉग आहे तो कमी होण्यास मदत होते. तसंच ह्या लेफ्ट साईडला पण आहे. आणि इथं जे आहे हे काच विंडशील्ड हे त्याच्यासाठी इथं जागा दिलेली आहे. तिथून आपला ते ACचं ब्लोअर आहे ते चालू होतं. आणि तिथून आपण ज्यावेळेस आपलं डिफॉगर चालू करतो त्यावेळेस तिथून हवा निघते आणि ते बाष्प जे आहे ते कमी होण्यास सुरुवात होते. पाठीमागची बॅक साईडला पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर बघा की पाठीमागच्या ग्लासला असे लाल कलरच्या थोड्याशा पट्ट्या असतात. छोटे छोटे एक एक सेंटीमीटरच्या अशा छोट्या छोट्या पट्ट्या असतात मिलीमीटरच्या. तर त्या काय असतात, ते डिफॉगरच्याच पट्ट्या असतात. ते काय होतं, पाठीमागं शील्ड असं देता येत नाही, ACचे शील्ड देता येत नाही. तर मग ते काय, ते पट्टीमध्ये काचामध्ये काय होतं, ती पट्टी गरम होते आणि ते बाष्प वितळायला सुरुवात होते. तर ते एक पाठीमागचं आहे, तुम्हाला आता दिसणार नाही पाऊस चालू. तर तुम्ही बघा, कधी ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल, तुमच्या गाडीमध्ये पण दिसेल डिफॉगर असतं. आणि इथं पण बघा साईन दिलेलं असतं आपल्या डॅशबोर्डवरती. हे बघा, इथं एक आहे आपला साईन डिफॉगरचा. आणि इथे काही फंक्शन्स आहेत, हे आपण जाणून घेऊ. तर मी गाडी स्टार्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो की ते फंक्शन आपण ज्यावेळेस इथं फॉग येतं त्यावेळेस आपण काय करून तो फॉग कमी करू शकतो, ज्याच्यापासून आपल्याला व्हिजिबिलिटी हे जी आहे ती क्लिअर दिसेल. तर तुम्हाला दाखवतो, थांबा. आपण गाडी चालू करू. गाडी चालू ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मित्रांनो, AC बंद आहे का नाही एकदा चेक करत जा. डायरेक्टली AC चेक नका करा, चालू नाही व्हायला पाहिजे आपलं. सो हे बघा, आता इथे काय फॉगची तुम्हाला सांगितली जसं माहिती. ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस फर्स्टली तुम्ही गाडी चालू करा. गाडी चालू करून तुम्ही फर्स्टली AC चालू करा. ACमध्ये काय होईल की तुमचं जे बाष्प आहे ते कमी होण्यास सुरुवात होईल. आणि हा जो आहे डिफॉगरचा बटन हा चालू करून टाका. ह्याच्यानं काय होईल की जे विंडशील्डमध्ये आहेत वारं, हे जिथं मिररजवळ तुम्हाला दिलेले आहेत ते विंडशील्ड, त्याच्यामधून ACचे ते हे ते त्याच्यामधून वारा येईल, हवा येईल आणि ते फॉग जो आहे तो कमी होत जाईल. तर हे बघा, आता इथं काही साईन्स दिलेले आहेत की इथं आपल्या ACचे कंट्रोल्समध्ये बघा, इथं जे वारा आहे ते आपल्या तोंडावरती, इथं तोंड आणि पायावरती, इथं फक्त पायावरती. आणि इथं काय दिलेलं आहे हे बघा,
पाय आणि डिफॉगर दोन्हीला होईल. तर हा स्विच तुम्ही डायरेक्ट काय करा, इथंही करा. इथे केल्यानंतर काय होईल, आता बघा माझ्या पायाला वारं लागतंय आणि डिफॉगर इथं पण हवा येते बघा. इथं पण आता हवा चालू झालेली आहे आणि तशीच इथं पण चालू झालेली आहे. तर हे काय होतं, इथून आलेली ह्या जो तुमचं पार्ट आहे तुम्हाला म्हणजे पाठीमागचं व्ह्यू जे दिसणार आहे इथं हे कमी होतं बाष्प. आता पाऊस तेवढा पण नाही चालू की डायरेक्ट बाष्प होईल, पण एक सिच्युएशन सांगतो. आणि हे इथलं जे आहे ते त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल, आणि ह्यासाठी हे दिलेलं आहे. तर हे चालू केलं ना आणि पाठीमागचा जो आहे तो त्याच्यामध्ये जे डॉट्स दिलेले आहेत आपण ते त्याच्यामधून ते गरम होता काच आणि ते बाष्प वितळून जातं. तर हे काही आहेत बघा, इथे कंट्रोल्स आहेत. तुम्हाला फक्त बघा AC विथ हे बाहेरचं जे हे नॉब आहे ना आपला. आता माझं काय सर्क्युलेशन काय आहे, मी मध्येच ठेवलेलं आहे सर्क्युलेशन. तर काय करायचं आपण त्यावेळेस हे बाहेरचं केलं, बाहेरची फ्रेश हवा आपण थोडीशी मध्ये घ्यायची. त्याच्यानं काय होतं की जो बाष्प आहे तो लवकर पिघळण्यास सुरुवात होते. तर हे खूप मित्रांनो महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पावसामध्ये गाडी चालवताल तुम्हाला याचा उपयोग माहिती पाहिजे. जे नवीन ड्रायव्हर्स आहेत त्यांना थोडीशी भीती वाटते. ज्यावेळेस मी पण फर्स्ट पावसामध्ये कसं पाऊस आल्यानंतर आपल्याला गाडी चालवायचा उत्साह जास्त होतो आणि आपल्याला कळत नाही की आपण त्यावेळेस काय करावं काय. तो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना पावसाळ्यात नवीन ड्रायव्हर्स आहेत आणि ते पावसाळ्यात थोडंसं गाडी चालवायला भितात, कारण की व्हिजिबिलिटी कमी असते त्याच्यामुळं थोडीशी आपल्याला भीती वाटते. तर भीतीचं कारण नाही मित्रांनो, फक्त आपले जे सिस्टीम दिलेली आहे आपल्या गाडीमध्ये त्याचा उपयोग तुम्ही करा आणि तुम्हाला व्हिजिबिलिटी पूर्ण जशी आहे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये तशी दिसून जाईल. थोडंसं तुम्हाला त्रास होईल पण होऊन जाईल तुमचं, तुम्हाला दिसून जाईल तुम्हाला गाडी तुम्ही नीट चालवताल. तर मित्रांनो हा त्याच्यासाठीच आहे व्हिडिओ की पावसामध्ये कसं आपलं विंडशील्डवरचं जे धुकं आहे ते कसं कमी करायचं ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब केलं तर जरा मोटिवेशन अजून येतं आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया नंतर एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. धन्यवाद मित्रांनो.